लक्ष द्या. We are going to start the second lecture of the geometry's first chapter, similarity. Okay. बघा या ठिकाणी सेकंड एक्झाम्पल आपण बघूया. मी डिक्टेट करतोय क्वेश्चन तुम्हाला. राईट डाऊन द क्वेश्चन. इन ट्रायंगल ABC, point D is on the side BC. In triangle ABC, the point D is on the side BC. B for ball. BC. Okay. Is such that DC is equal to 6. DC is equal to 6 and BC is equal to 15. BC is equal to 15. कन्फ्युजन होऊ नये ऐकण्यात म्हणून DC is equal to 6, BC is equal to 15 लिहून दाखवले तुम्हाला. लिहा नेक्स्ट. Find area of the triangle ABD as to area of the triangle ABC. Area of the triangle ABC हा first आणि second area of the triangle ABD. Area of the triangle ABD to the area of the triangle ADC. Okay, these are the two ratios of the areas of their respective triangle. हे फाइंड आउट करायला लावलेलं आहे आपल्याला. आता बघू आपण या ठिकाणी काय काय आहे दिलेलं, गिवन काय काय आपल्याला इथे लिहायचं काय काय सगळं बघू. ओके. आता जे पहिलं एक्झाम्पल सॉल्ड एक्झाम्पल बघितलं होतं आपण त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठा डिफरन्स जर तुम्ही बघितला तर एक गोष्ट लक्षात येईल की पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली होती. ह्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला फक्त डेटा दिलेला आहे, डायग्राम दिलेली नाही आहे. आन्सरमध्ये स्टार्ट केल्यावरती तुम्हाला सगळ्यात पहिले डायग्राम ड्रॉ करायची. त्यांनी काय सांगितलं, इन ट्रायंगल ABC हिअर इट इज ABC. D is the point on BC. D कुठे आहे? BC वरती आहे. ठीक आहे, याला आपण या ठिकाणी दाखवूया. अगेन DC is equal to 5. आय थिंक त्यांनी 5 दिलेलं आहे का? नाही 6. Here it is 6. कुठून? इथून तर इथपर्यंतचा पार्ट. ठीक आहे, आणि इथून तर इथपर्यंत BC is equal to 15. BC is equal to 15 आणि बाकीच्या गोष्टी विचारलेल्या आहेत. ठीक आहे. आता आपण या ठिकाणी कन्स्ट्रक्ट काय करू. या ठिकाणी सपोज AP is परपेंडिक्युलर टू BC किंवा BD काही पण म्हणा. ठीक आहे, हे मान्य आहे. आता आपल्याला एक एक पॉइंट बघूया आपण. ड्रॉ AP परपेंडिक्युलर टू BC. हाईट समजावी म्हणून. आता इथे आपण पहिला पार्ट बघू. Area of triangle ABD. I think ABD to the area of triangle ABC is equal to ABD ABC. ठीक आहे. आता हा ट्रायंगल बघा फक्त ABD एवढा ट्रायंगल, याची हाईट इंटू बेस. दुसराचा पण ABC याची हाईट इंटू बेस. दोघांची पण हाईट बघितलं तर APच येते. कॉमन हाईट असेल तर त्यांचा रेशो कशाचा असतो? बेसेसचा रेशो असतो. म्हणजे बेस कोण आहे? पहिल्याचा ABDचा बेस कोण आहे? ABD साठी BD अपॉन ABC साठी कोणता आहे बेस? BC. रिझन या ठिकाणी देणं एक्सपेक्टेड आहे. काय रिझन काय द्यायचा? हाईट इक्वल, हेन्स एरियाज आर प्रोपोर्शनल टू बेसेस. हाईट equal, so areas are proportional to bases. ठीक आहे. नंतर मग याचं आन्सर कसं लिहिता येईल आपल्याला? Therefore area of the triangle ABD to the area of the triangle ABC is equal to BD. BD is equal to how much? BD म्हणजे या ठिकाणी 15 minus 6 किती आले? 9 डिवाइड बाय BC. BC किती होता?
15. समजा 3 ने डिवाइड केलं, 3 3 जा 3 5 जा. दिस इज द आन्सर. हे पहिल्याच आन्सर आलं. 9 कसं काय आलं? इथे रिझन देऊन टाका. BD is equal to BC minus DC. BC minus DC which is equal to 15 minus 6 which is equal to 9. ठीक है? ओके. नंतर there and area of the triangle, which one? कोणता ट्रायंगल आहे? ABD to the ADC. ABD to the angle ADC is equal to ABD to the ADC. आधी हे बघा कसं होता, ABD आणि ABC मोठा यांचा रेशो होता. आता आपण काय बघतोय, ABD हा ट्रायंगल आणि ADC हा ट्रायंगल. दोघांची पण हाईट हे बघा, याची हाईट हीच आहे आणि इकडे कोणता, हा याची हाईट सुद्धा हीच आहे AP आणि याची पण हाईट AP सेम हाईट आहे. मग रेशो कोणाचा येईल? बेसेसचा रेशो त्या ठिकाणी पाहिजे. आणि रिझन तेच रिझन, पहिल्याचा बेस BD, दुसऱ्याचा बेस DC. रिझन सिमिलर. सिन्स heights are equal, so areas are proportional to bases. Heights are equal, so areas are proportional to bases, which is equal to BD किती आपले व्हॅल्यू काढलेली BD ची आपण 9 डिवाइड बाय DC किती आहे 6. 3 3 जा 3 2 जा. ओके. तर मग या ठिकाणी 3/2 आन्सर आलेले आहे याचा. दिस इज द फायनल आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. तर व्यवस्थित लक्षात घ्या, याच्यामध्ये तुम्हाला डायग्राम दिलेली नव्हती, आपण डायग्राम ड्रॉ केलेली आहे. डायग्राम ड्रॉ दिलेल्या डेटावरून या प्रॉपर्टीज अप्लाय केलेल्या आहे. प्रॉपर्टी अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी तिथे रिझन देणं एक्सपेक्टेड आहे, नाही तर 1 मार्क कट होतो. याचे हाफ मार्क, याचे हाफ मार्क. 3 पैकी समजा तुम्हाला 2च भेटतील, 2 असतील तर तुम्हाला 1.5 मार्क भेटेल. ठीक आहे. ओके. राईट डाऊन दिस. याच्यानंतर लगेच पुढचं एक्झाम्पल आपण बघतोय. बघा क्वेश्चन नंबर 3 इथे बघू. त्यांनी डायग्राम दिली क्वेश्चन नंबर 3 मध्ये. बघू काय दिलेली या ठिकाणी. Here it is quadrilateral ABCD. Quadrilateral ABCD is parallelogram. ठीक आहे. हे गिवन आहे. ओके. नंतर त्यांनी सांगितलेले आहे P इज द काय काय दिलं बघू. P इज एनी पॉइंट ऑन द साइड BC. BC वरती कोणता पण एक पॉइंट आहे P. ओके. आणि त्यांनी डायग्राम मध्ये जसं दिलंय तसं बघू आपण. हा पार्ट इथून याला कनेक्टेड आहे D ला आणि हा पार्ट इथून कनेक्टेड आहे D ला. ओके. P is any point on BC. Find, क्वेश्चन काय दिलेला आहे, फाइंड 2 pairs of triangles with equal areas. Find 2 pairs of triangles with इक्वल एरियाज. ठीक आहे. बघा नंतर आता याच्यानंतर काय झालंय, एक एक पार्ट बघू आपण. हियर quadrilateral ABCD is parallelogram. ABCD काय आहे, पॅरलेलोग्राम आहे. नंतर हा एक गिवन पार्ट आहे D. या रेवरती हा परपेंडिक्युलर टाकलेला आहे. ओके. आपण म्हणूया
BC is parallel to AD, AB is parallel to BC. हे दोघं पॅरलल आहे आणि हे दोन लाईन्स पॅरलल आहे फॉर द गिवन क्वाड्रिलॅटरल. ओके, दॅट इज पॅरलेलोग्राम ABCD. आता या ठिकाणी दोन पेअर्स दाखवायचे, टू पेअर्स ऑफ ट्रायंगल ज्यांचा एरिया सेम आहे. आता बघू आपण. आता या ठिकाणी आपल्याला असं बघायचं आहे, लक्षात घ्या, एरियाज ऑफ द ट्रायंगल चा रेशो, द रेशो ऑफ द एरियाज ऑफ द ट्रायंगल काय असतो, B1H1 डिवायडेड बाय B2 इंटू H2, म्हणजे प्रॉडक्ट ऑफ बेस अँड हाईट, दोन्ही ट्रायंगलचा. तर ते इक्वल एरिया कधी होईल, त्यांचा रेशो सेम आला, 1 आला तर. ठीक आहे, 1 आला म्हणजे काय, बेस आणि HH कॅन्सल झाले पाहिजे. कॅन्सल होणार म्हणजे बेस कॅन्सल होण्यासाठी ते दोघं सेम पाहिजे आणि हाईट कॅन्सल होण्यासाठी दोघं सेम पाहिजे रेशोच्या वेळेला. ठीक आहे, तर मग आपल्याला असं कोणते ट्रायंगल्स आहेत की ज्यांचा बेस पण सेम आहे आणि हाईट पण सेम आहे. आता समजा इथे लक्ष देऊ आपण, समजा हा बेस बघूया. हा डायग्राम मध्ये एक लाईन ड्रॉ करायची राहिली आहे बघा. फॉर ट्रायंगल ABC, ट्रायंगल ABC and triangle BDC basis same, basis common दिसतोय बघा. ABC आणि BDC बेस दोघांना एकच आहे आणि दोघांची हाईट बघा, याची हाईट इतकी आणि दुसऱ्याची पण हाईट तितकीच आहे ही, अँड height is same. Therefore, area of the triangle ABC to the area of the triangle BDC is equal to, दोन्ही सेम असल्यामुळे तो किती येईल, 1. रेशो सेम आहे कारण बेस इंटू हाईट, बेस सेम आहे, कॅन्सल होणार, हाईट पण सेम आहे, ते पण कॅन्सल होणार, 1 येणार. Therefore, area of the triangle ABC is equal to area of the triangle BDC. This is first pair. And in triangle ABC आणि BDC झालं. आता आपण सिमिलरली परत ABC याला आपण असं जर केलं तर बघा बरं का, मी सांगतो इथं ABC परत हाच ट्रायंगल घेऊ आणि ट्रायंगल दुसरा ABD घेऊया. बघा, इन ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल ABD, ABC अँड ABD हा ट्रायंगल. ठीक आहे, बघा हा एक आणि दुसरा ट्रायंगल ABD हा ट्रायंगल. ठीक आहे, हे दोन ट्रायंगल, ह्या दोन ट्रायंगल मध्ये जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल, हा बघा हा ट्रायंगल आणि हा ट्रायंगल, या दोन ट्रायंगल मध्ये दिसलं तर AB कॉमन आहे, म्हणजे याला जर तुम्ही असं सरळ केलं ह्या दोन ट्रायंगलला, हे बघा असा पार्ट झालेला आहे, कन्फ्युजन नको म्हणून दाखवतोय तुम्हाला. आणि असा एक ट्रायंगल झाला आहे, हा एक ट्रायंगल आणि हा एक ट्रायंगल. याला जर सरळ केलं तर दिस विल बी बेस, म्हणजे AB बेस झालेला आहे आणि हाईट कोण होतील, हा आणि हा पार्ट होईल हाईट, AD आणि BC. ते दोघंच्या दोघं कसे आहेत, सेम आहेत. बेस इधर लिहितो मी AB इज कॉमन अँड हाईट कोणती, AD अँड BC आर सेम. Therefore, their areas will be triangle ABC to the area of the triangle ABD is equal to 1. Therefore, area of the triangle ABC is equal to area of the triangle ABD. This is the second equation. हे लिहिल्यावर हे खाली लिहायचं आहे, जागा नव्हती म्हणून मी इथे लिहिलंय, त्यामुळे हा पार्ट इकडे गेला, हे बघा हा इकडे गेला, मल्टिप्लाय केलं 1 ला, हे इक्वेशन भेटलं, हे 1 ला मल्टिप्लाय केलं, हे भेटलं. मग आपल्याला दोन पेअर भेटलाय ट्रायंगलच्या, ही एक पेअर आणि ही एक पेअर ज्यांचा एरिया सेम आहे. ओके, राईट डाऊन दिस. याच्यानंतर आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघणार आहे.
ओके, नेक्स्ट पार्ट, फोर्थ एक्झाम्पल आपण बघतोय. डायग्राम मध्ये बघा काय काय दिलेलं आहे. हिअर इट इज द ट्रायंगल ABC, triangle ABC. Here it is any point ओके. काय काय गिवन आहे बघू. इन द adjoint figure, okay, ABC, point D is on the side AC. In given figure, triangle ABC मध्ये D point is on AC वरती आहे. ठीक आहे. If AC is equal to 16, DC is equal to 9, and BP perpendicular to AC, find the ratios. बघा कोणते कोणते रेशो आहे. फर्स्ट वन, area of the triangle ABD to the area of the triangle ABC. Area of the triangle ABD to the area of the triangle ABC. Second, area of the triangle BDC to the ABC. BDC to the area of the triangle ABC. Third one, area of the triangle ABD to the area of triangle BDC. ABD to the area of the triangle BDC. This is all about three ratios we have to find out. Answer ला स्टार्ट करू. बघा तुम्हाला दिलेल्या ट्रायंगल मध्ये जर बघितलं AC is equal to 16 म्हणजे इथून तर इथपर्यंत किती आहे 16 and DC is equal to 9. From here to here it is 9. मग AD आपण काढू शकतो as AD is equal to AC minus DC, which is equal to 16 minus 9, which is equal to 7. ठीक आहे. Here it is all about इथपर्यंतचा पार्ट. आता आपल्याला मला रफ करावं लागणार आहे काही पार्ट. ठीक आहे. मी फक्त डायग्राम ठेवणार आहे, बाकीचा पार्ट रफ करेल. तुम्ही इथपर्यंत लिहून घ्या विथ प्रॉब्लेम. पुढचा पार्ट लगेच सांगतो मी. ओके, आता एक पार्ट बघू आपण या ठिकाणी. नाव एरिया ऑफ द ट्रायंगल ABD टू द एरिया ऑफ द ट्रायंगल ABC. ABD टू द ABC. ठीक आहे. याचा रेशो कसा येईल आता दोघांकडे नीट बघा. हा हे बघा, हिअर इट इज ABD. ओके, याला जर तुम्ही असं सरळ केलं तर तुमच्या लक्षात येईल BP विल बी द हाईट. त्याची हाईट कोणती येईल BP. कोणाची ABD ची, ट्रायंगलची. ठीक आहे. नंतर पुढचा ABC बघू. हा ट्रायंगल तुम्ही असा केला, इट विल बी लाईक दिस. त्याची हाईट सुद्धा या ठिकाणी BPच येणार. म्हणजे याला तुम्ही सरळ केलं तर हे बघा ABC असा दिसणार. त्याची हाईट पण BP आणि हा जो ABD होता त्याची हाईट पण BP. हाईट आर सेम. रेशो विल बी द बेसिस. ओके, बेसिसचा रेशो तुम्हाला घ्यावा लागेल या ठिकाणी. ओके, मग आपण इथे लिहू ABD चा बेस हा AD, ABC चा बेस AC. काय रिझन? सिन्स ट्रायंगल्स विथ सेम हाइट किंवा इक्वल. ट्रायंगल विथ इक्वल हाइट्स. मग इथे काय येईल? Therefore area of the triangle ABD to the area of the triangle ABC is equal to AD. What was the value of the AD? It was 7. To the AC किती आहे 16. This is the first one. Okay,
Now for the similarly for the second area of the triangle, which one? They ask you BDC to the area of the triangle ABC is equal to, बघा परत त्याला आपण असं करू सरळ, ठीक आहे, असा दिसेल तो, ठीक आहे. Here it is BP, here it is ABC, here it is BD. ओके, ट्रायंगल कोणता आहे? BDC. ओके सॉरी, here it is C. ओके, BDC हा ट्रायंगल आहे हा, ठीक आहे. या ट्रायंगलची हाईट पण हीच येणार आहे बघा, एक्सटर्नली ही हाईट राहील त्याची. BP इज द हाईट ऑफ द BDC. ABC मग अशीच बघितलं होतं, RABC त्याची हाईट पण BP. हाईट्स आर सेम फॉर दिस टू ट्रायंगल्स असतो ऑल्सो. मग रेशो काय येईल? BDCचा बेस कोण आहे? CD. ABCचा बेस कोण आहे? AC. ठीक आहे, विच इज इक्वल टू CD किती आहे? CD ची व्हॅल्यू आपण लिहूया, CD इज इक्वल टू 9. AC किती आहे या ठिकाणी? AC वॉज 16. ठीक आहे, रिझन देणं एक्सपेक्टेड. बघा रिझन काय येईल? सिन्स triangles with equal heights. नंतर एरिया ऑफ द ट्रायंगल, बघा एरिया ऑफ द ट्रायंगल काय आहे? एरिया ऑफ द ट्रायंगल काय आहे बघा, विचारलेला नेक्स्ट तुम्हाला थर्ड वन, ABD टू द BDC, ABD टू द BDC. बघा या ठिकाणी काय आहे? नेक्स्ट पार्ट ABD, याला सरळ केला, ABD त्याची हाईट BP, BDC त्याची हाईट BP, सेमच आली. ठीक आहे, ओके. मग या ABD मध्ये हाईट BP, BDC मध्ये पण हाईट BP इक्वल आहे, म्हणजे प्रत्येक ट्रायंगलला तुम्ही जर बघितलं तर हाईट सेमच आलेली आहे. याचा बेस ABDचा बेस काय आहे? AD. ठीक आहे, नंतर BDCचा बेस काय आहे? DC किंवा CD1, काय प्रॉब्लेम नाही, CD1. ठीक आहे, AD ची व्हॅल्यू किती होती? 7. CD ची व्हॅल्यू किती होती? 9. सिन्स ट्रायंगल्स विथ इक्वल हाईट्स, ठीक आहे, ओके. हाईट सेम असल्यामुळे आपण बेसचा रेशो घेतलेला आहे. दीज आर द सेकंड अँड थर्ड इक्वेशन. दिस इज ऑल. बुकमध्ये खूप जास्त तिथं थेअरी दिलेली, हे असं आहे ते तसं आहे, ते एवढं लिहिण्याची काही गरज नाही आहे, लक्षात घ्या. हे सफिशियंट आहे. हा डायग्राम मात्र तुम्हाला लागेल. ठीक आहे, ओके. राईट डाऊन दिस. आज आपण हे 3 एक्झाम्पल बघितले. ठीक आहे, तर हे व्यवस्थित बघा. उद्या आपण नेक्स्ट लेक्चर बघूया. ओके, हॅव अ नाईस डे. टेक केअर. बाय बाय.